चला मग आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याकडे इथं काय दिसतोय, सुदर्शन लिमिटेड आहे ना. आपण ह्याच्यामध्ये काय केलं, 1-1-0-0 ॲड करून घेतले पहिल्याच प्रॉब्लेममध्ये. इथे काहीतरी लावं. पहिल्याच प्रॉब्लेममध्ये आपण काय केले, 0 ॲड करून घेतले. आता या प्रॉब्लेमला आपल्याला सोडवायचं आहे. आता व्यवस्थित हाच प्रॉब्लेम बघून घ्या. डेटर सिस्टीम असंच असतं, याच्यापेक्षा वेगळं जास्त काही नाही आहे. सगळ्यात पहिले इथे लिहायचं असतं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि इकडे असतो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. पण हे बॅलन्स ब्रॉड डाऊन जे असतात ना, हे ॲसेटचे असतात, आणि इकडे जे असतात ते लायबिलिटीजचे असतात. हा ओपनिंग बॅलन्स ॲसेटचा आहे, इकडं ओपनिंग बॅलन्स लायबिलिटीचा आहे. आणि जसा इथे ओपनिंग बॅलन्स असतो तसा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स पण लिहावा लागतो. कुठे लिहायचा, इकडं क्रेडिटला लिहायचा. मग इथे लिहिला मी बाय बॅलन्स कॅरी डाऊन. हे काय आहे, ॲसेट्स. आणि इकडे पण लिहायचं आहे आपल्याला टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पण हा कॅरीड डाऊन कोणाचा आहे, लायबिलिटीजचा कॅरीड डाऊन आहे. काय आहे, लायबिलिटीज आहेत. पण शक्यतो आपल्याला लायबिलिटीज येत नाही प्रॉब्लेममध्ये. चेक करूयात. चला प्रॉब्लेममध्ये काय दिसतं आहे, डेटर्स दिसत आहे. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 52,400, आणि डेटर्सचाच क्लोजिंग बॅलन्स आहे 66,200. हां, 5,24,000 आणि 6,62,000. चला मग आधी पहिले इथे लिहायचं असं व्यवस्थित. तुम्हाला फॉर्मॅट लिहून दिला आहे ना मी, स्टॉकचा, त्याच्यानंतर स्टॉक, नंतर DEBTORS डेटर्स, नंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आणि पेटी कॅश, असा फॉर्मॅटच लिहून दिलेला आहे. तो फॉर्मॅट पाठच करून ठेवा. म्हणजे इथे पुन्हा काय घ्यायचे, स्टॉक, डेटर्स, प्रीपेड एक्सपेन्सेस आणि पेटी कॅश. आणि यांचं आपण काय करणार, अमाऊंट बाहेर काढणार. तसं सेम आपल्याला इथं लायबिलिटीजचं पण लिहायचं आहे. लायबिलिटीजमध्ये काय येतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि क्रेडिटर्स. इथे पण सेम. अगं लायबिलिटीचं बोलतोय बेटा आपण, लायबिलिटीजचे बॅलन्स बोलतोय. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि क्रेडिटर्स. पण सध्या आपल्याकडे या दोघांचे बॅलन्स दिलेले नाही आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग क्रेडिटर्स काहीच दिलेलं नाही आहे. स्टॉकचा आहे, पण आधी पहिले डेटर्स दिली ना, डेटर्सची लिहून घेऊ. किती होती, 5,24,000 इनरला लिहिले. आणि इकडे क्लोजिंगचा पण बॅलन्स लिहिला 6,62,000. मग हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स लिहिले ना तुम्ही, इथे आपल्याकडे डेटर्स अकाउंट पण बनवलेलं आहे. हे बघा, डेटर्स अकाउंट आहे इथं. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 5,24,000 डेटर्सचे, आणि इथं बाय बॅलन्स कॅरी डाऊन धर का एकदा 6,62,000. ओके. मग नंतर तुमच्याकडे झालं आहे स्टॉकचा बॅलन्स दिला आहे. स्टॉकचा ओपनिंग 3 लाख, स्टॉकचा क्लोजिंग 2,78,000. चला मग ओपनिंग किती आहे, 3 लाख आहे. क्लोजिंग किती आहे, 2,78,000 आहे. मग पेटी कॅश तर काही दिलेलं नाही आहे ना, प्रीपेड एक्सपेन्सेस पण नाही, पेटी कॅश पण नाही. इथे पण प्रीपेड एक्सपेन्सेस पण नाही आणि पेटी कॅश पण नाही. मग तुमच्याकडे काय दिलं आहे, गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. हेड ऑफिसमधनं गुड्स रिसीव्ह झाले. लक्ष द्या इथे, आता मी काय सांगते ते लक्ष द्या आणि व्यवस्थित तसंच करा. सगळ्यात पहिले या स्टॉकवरचा लोडिंग कॅन्सल करायचा आणि ह्या स्टॉकवरचा लोडिंग कॅन्सल करायचा. स्टॉकवरचं लोडिंग कसं कॅन्सल करायचं, लगेच इथे लिहायचं बघा बरं का. बाय स्टॉक रिझर्व. तुम्हाला काय म्हटलं आहे, ऑन सेल प्राईस म्हटलं आहे, म्हणजे ऑन इन्फ्लेशन प्राईस म्हटलं आहे की कॉस्ट प्लस म्हटलं आहे. ऑन इन्फ्लेशन म्हटलं असेल बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ऑन इन्फ्लेटेड किंवा ऑन सेल प्राईस तर डायरेक्ट टक्के घ्यायचे. तर डायरेक्ट टक्के म्हणजे 20/100. पण जेव्हा त्यांनी म्हटलं असेल ऑन कॉस्ट प्लस, जेव्हा कधी असं कॉस्ट प्लस म्हटलं आणि 20% दिलं आहे ना, तेव्हा कसं करायचं, 20/120. ओके. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा इन्फ्लेटेड प्राईस दिली, दिसली का, 20% ऑन इन्फ्लेटेड प्राईज आहे. म्हणजे ऑन इन्फ्लेटेड प्राईज असेल तर काय घ्यायचं, 20/100. मग रिझर्व कसा कॅन्सल करणार, स्टॉक किती तुमचा ओपनिंग 3 लाख,
3,00,000 गुणिले 20 भागिले 100. करा ग कॅल्सी. 3,00,000 गुणिले 20 भागिले 100 किती आले? 60,000 आले का? हा ओपनिंगचा स्टॉक काढला. आता लगेच क्लोजिंगचा स्टॉक उडवायचा आहे. मी लगेच इथंच लिहिलं आहे बघा, ह्याच्याच खाली लिहून टाकलं म्हणजे माझ्या लक्षात राहून जाईल ना. बाय स्टॉक रिझर्व सांग किती होता? 2,78,000वर 20% ना, गुणिले 20 भागिले 100 किती आले? 55,600. किती आले? 55,600. 55,600. ठीक आहे. मग आता काय होतं इथे प्रॉब्लेममध्ये दिलं आहे टू गुड्स सेंड रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस. मग इथे मी लिहिलं बाय. अरे इथं 2 लिहायचं होतं, मी बाय का लिहिलं रे? 2 गुड्स रिसिव्ड फ्रॉम कुठून? ब्रांच. हेड ऑफिस. कुणाला मिळाले? ब्रांचला मिळाले. किती अमाऊंट होती? 10,00,000 नाही सांग 1,00,000. 10,00,000 1,01,000. 10,16,000. 10,16,000. शून्य ॲड केलं ना फक्त तुम्ही. बघू बरं तो प्रॉब्लेम. शून्य साईड केलं ना. हां 10,16,000. 10,16,000. कॉमा द्यायची गरजच नाही ना प्रत्येक ठिकाणी. देऊच नका ना कॉमाज. मग याचं लोडिंग लगेच कॅन्सल करायचं, याचं लोडिंग लगेच कॅन्सल करायचं. कसं करणार? बाय. बरोबर तिने एक शून्य वाढवलं तिथे 10,16,000. ह्याचं लोडिंग लगेच इथे कॅन्सल करायचं, याचंच लोडिंग इथे कॅन्सल केलं आहे. बाय गुड्स तेच नाव द्यायचं पुन्हा. काय? गुड्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस असं नाव लिहिलं. अगं मी इथे पाहिलं होतं ना तेच नाव लिहून टाकलं चुकून. हेड ऑफिस. लोडिंग आहे. किती लोडिंग आहे बघ ग इकडे बघ. 10,16,000 गुणिले 20 भागिले 100. काढ ग लोडिंग. 10,16,000 गुणिले 20 भागिले 100 किती आलं? 2,03,200. बरोबर आहे का ग? हां चला ते झालं. पुढे खाली काय दिलं आहे? कॅश सेल्स. मग लगेच इथे काय लिहायचं खाली? बाय कॅश. इकडे बघा और बँक. बाय काय म्हटलं मी? कॅश और बँक. त्यामध्ये काय म्हणणार? कॅश सेल्स. त्याच्या काय म्हणणार? कॅश सेल्स. आणि अजून काय? कलेक्शन फ्रॉम डेटर्स. चला कॅश सेल्स किती होतं तुमचा बघा बरं. कॅश सेल्स 6,70,000. ए मग टोटल सेल किती होतं का खाली आजूबाजूला कुठं असेल बघा? 18,70,000 आहे ना. इयरली टर्नओव्हर आहे बघा. इयरली टर्नओव्हर 18,70,000 म्हणजे टोटल सेल किती आहे तुझा? 18,70,000 आहे. त्यातला कॅश सेल किती आहे? फक्त 6,70,000. म्हणजे तुमचा क्रेडिट सेल किती आला ग? 18,70,000 18,70,000 मायनस 6,70,000 किती आले ग? 12,00,000. किती आला तुमचा क्रेडिट सेल? 12,00,000. कळलं का पायल? क्रेडिट सेल कसा काढला कळलं का? कॅश सेलवरून मी लगेच काय काढला? क्रेडिट सेल काढला. कसा? कॅश सेलला मायनस केलं टोटल सेलमधनं. वर्षाचा किती होता टोटल सेल? 18,70,000चा होता. 18,70,000तनं मी कॅश मायनस केली. किती? 6,70,000 कॅश सेल्स. मायनस करून किती आले? ते इथं लिहिले क्रेडिट सेल म्हणून. कळलं? हा काय? उधारीवरचा सेल. उधारी केली तेव्हा तर डेटर्स येतात ना. उधारी केली तेव्हा तर देणारे लोक येतात ना. हां पुढे अलाउन्सेस टू कस्टमर. अलाउन्सेस कुठे लिहितो आपण? इकडे क्रेडिटला. बाय अलाउन्सेस. किती आहेत अलाउन्सेस डेटर्सचे? 6,400 रुपये. अलाउन्सेस नंतर खाली काय बघा? गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. किती आहेत ग? 1,40,000. एक गुड्स पाठवले तेव्हा इथं होते, सेंड केले तेव्हा इकडे जातील. इथं लिहायचं बाय गुड्स सेंड टू हेड ऑफिस. कुठं सेंड केले? सेंड केले हेड ऑफिसला. माल काय पाठवला? रिटर्न पाठवला. गुड्स सेंड फ्रॉम ब्रांच टू हेड ऑफिस. कितीचा माल पाठवला ग बाई? 1,40,000चा. मान्य आहे ना?
1400 होते का तिथं? हो 1400वर एक शून्य ॲड झाला, 14,000 आहे. किती अमाऊंट आहे इथं? 14,000 आहे. हे 14,000चा माल वापस पाठवला की नाही? त्याच्यावरचं लोडिंग कॅन्सल करायला लागेल ना. लगेच त्याच्यावरचं लोडिंग कॅन्सल करू आपण. इथे लिहिणार टू गुड सेंड टू हेड ऑफिस फ्रॉम ब्रांच म्हणायचं. फ्रॉम ब्रांच आणि कंसात रिटर्न. लोडिंग कसं कॅन्सल करणार आपण? 14,000 गुणिले 20 भागिले 100. करा बरं लोडिंग काढा तर. 20 भागिले 100 2800. कळलं? मग खाली काय दिले तुम्हाला? गुड्स रिटर्न बाय कस्टमर. कस्टमरने गुड्स रिटर्न केले. कस्टमर रिटर्न कुठे केले? कुठे लिहिणार? डेटर्सला. बाय गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर. किती अमाऊंट होती? 11,600. नाही ग, गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर. कस्टमरने गुड्स रिटर्न केले ना. हां रिटर्न्स लिहिलं आहे. मग मी इथे पूर्ण लाईन लिहून घेतलं. किती? 11,600. ठीक आहे. पुढे डिस्काउंट अलाउ केलं आहे की नाही? मग डिस्काउंट पण कुठे लिहितो आपण? इकडेच लिहितो. बाय डिस्काउंट. किती डिस्काउंट? 48,000. मग त्याच्या खाली काय आहे? बॅड डेब्स. पैसे बुडाले. इथंच लिहायचे. बाय बॅड डेब्स. किती आहेत बॅड डेब्स? 12,000चे पैसे बुडवले. खाली काय आहे? रेंट अँड टॅक्सेस, वेजेस आणि कॅरेज. खर्च आहे की नाही? खर्च कोण करतं? हेड ऑफिस पैसे देते. माहिती म्हटलं टू कॅश और बँक. जशी हेड ऑफिस सेल केल्यावर, लक्ष द्या ना, सेल केल्यावर जसं हेड त्याकडनं काय घेते? पैसे घेते की नाही? हे बा इकडं बघ इकडं. सेम तसंच ती आपले खर्च करेल तर ती आपल्याला खर्चांना काय देईल? पैसे देईल. मग कोणते कोणते खर्च होते? रेंट अँड टॅक्सेस, वेजेस अँड सॅलरीज, कॅरेज अँड कार्टेज. किती अमाऊंट आहेत? 36,000, 30,800 आणि 26,000. सगळ्यांची टोटल मारली ती आली 92,800. मान्य एवढं? संपलं ना आपला प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त मॅनेजरची सॅलरी काढायची. मॅनेजरच्या सॅलरीवर काय असते? ॲडजस्टमेंट. मॅनेजरच्या सॅलरीवर ॲडजस्टमेंट काय माहिती का? त्यांनी म्हटलं आहे ब्रांच मॅनेजर इज एंटायटल टू कमिशन ऑन 10% ऑन ब्रांच प्रॉफिट आफ्टर चार्जिंग सच कमिशन. हे कमिशन चार्ज केल्यावर. कळलं का? कमिशन चार्ज करून जो नेट प्रॉफिट होतो ना, त्या नेट प्रॉफिटवर 10% पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या नेट प्रॉफिटमध्ये ते कमिशन काय आहे? इन्क्लूड आहे आत्ता येणाऱ्या नेट प्रॉफिटमध्ये. पण तुम्हाला नेट प्रॉफिट काढायचं. हां आता एकच ॲडजस्टमेंट राहिली. कसली? सॅलरीची. नेट कोणाची? मॅनेजरच्या कमिशनची. पण आता इथे काय करायला लागेल सगळ्यात पहिले माहिती का तुम्हाला? सगळ्यात पहिले डेटर्स अकाउंट क्लोज करायला लागेल. चला मोठी कोण आहे? इकडची का तिकडची? इकडची आहे. 12 लाख प्लस 5 लाख किती होतं? 12 आणि 5 17,24,000. 17,24,000 हे मायनस करा बरं. एवढं 3 अमाऊंट सांगा किती काय मायनस करायचं? 17,24,000 मायनस 6,400, 11,600, 48,000, 12,000, 6,62,000, 62,000, 9,84,000. त्याला म्हणायचं बाय कलेक्शन फ्रॉम डेटर्स आणि कौसात म्हणायचं बॉयफ्रेंड म्हणजे बॅलन्सिंग फिगर. किती आले? 9,84,000. कलेक्शन फ्रॉम डेटर्स कुठं लिहिता? इथे लिहिता. कलेक्शन फ्रॉम डेटर्स इथे लिहिता. किती आले? 9,84,000. कर ग. 9,84,000 होते ना प्लस 6,70,000. 1,54,000. 16,54,000. आता टोटल मारा त्याच्यात अजून घेते सांगते. 16,54,000 प्लस 60,000 प्लस 2,03,200. 2,03 अबे 2,03 2 2,0 2,0 हां प्लस 14,000. झालं थांबा ना. झालं. आता ह्यांची दोघांची टोटल बाहेर काढली पाहिजे होती. भरून ठेव. घे 2,78,000. त्याच्यामध्येच ऍड हां
2,78,000 हा आणि 6,62,000. 2,28,71,200. 28,71,200. आता ह्यांची टोटल सांग सेपरेट मला. कसली? 2,78,000 हा. प्लस 6,62,000 किती आली? 9,40,000. 19,40,000. हे 9,40,000 आली. तुझी कसं काय 19 लाख आली गं? हो. ए बाई 2,78,000 प्लस 6,62,000 9,40,000. चुकलं का माझं? बरोबर आहे. 9,40,000. हे बा हे 28 होते ना. 28 71 200 यातनं मायनस करा चला. कशात ना? नाही थांबा पहिले टोटल सांगा. 3 लाख प्लस 5,25,000 किती आली? 8,24,000. हो ठीक आहे. मीच करून थांब का 8,24,000 हा. प्लस 55,600 प्लस 10,16,000 प्लस 2,800 प्लस 92,800 झाली का? झाले. 19,91,200. त्याला मायनस करायचं आहे. मायनस 28,71,200 8,80,000. इकडे बघा. मॅनेजर्स कमिशन तुझा व्हिडिओ काढेल ना मी आता इथं. कसं काढतात बघा. किती आलं होतं का? 8,80,000. जो नेट प्रॉफिट आला ना इथे काढलेला नेट प्रॉफिट आला ना इथे काढलेला आत्ता तो इथे घेतला. 8,80,000 गुणिले 10 भागिले 110. कारण ऐका या नेट प्रॉफिटमध्ये काय काय इन्क्लूड आहे? नेट प्रॉफिट प्लस या मॅनेजरचं कमिशन या दोन गोष्टी इथे इन्क्लूड आहे. म्हणून ह्यांची काय केली? गुणिले 10 भागिले 110 किती आले? 80,000. गप्पे 88,000. काय केलं ग हिने? हो 80,000 आले ना. मी खोटं नाही बोलत आहे. हिने कसं काय 88,000 तिचं नाही माहिती मला. मी 8,80,000 गुणिले 10 भागिले 110 तिची काय? 80,000 किती आले का इथं? 80,000. 100 केलं ते. गप गा इकडे लक्ष दे. किती आले? 80,000. तू लक्ष देऊन घे मग जाय. 2 मॅनेजर्स कमिशन वर्किंग नोट नंबर 1 वर्किंग नोट नंबर 1 80,000. अरे 1 0 झाला. हां ओके. आणि मग तुमचा नेट प्रॉफिट किती येईल आता? नेट प्रॉफिट इज इक्वल टू 8,80,000 मायनस तुमचे हे होते 80,000. किती आला तो? 8 लाख. मग तुमचा नेट प्रॉफिट किती आला इथं? 8 लाख. नाही टू ब्रांच प्रॉफिट. ब्रांच प्रॉफिट कसा आला तो बॉयफ्रेंड? किती? 8 लाख. समजा? जा आता. तिला कधी जायची काय आहे पूर्ण?